अतिशय आनंद होत आहे की अवघ्या 3 दिवसात आमचे स्थानिक गुन्हे शाखाची टीमने जवळपास 580 कॅमेरा CCTV कॅमेरा तपासणी करून 700 किलोमीटरचा एक प्रवास करून आमचा इथे या गुन्ह्यांचा डिटेक्शन केलेला आहे. त्याच्यामध्ये जे आरोपी आहे, आरोपीचं नाव आरोपी जे आहे हे भुसावळचं आहे आणि या भुसावळचं राहणारा आहे आणि आरोपीचं नाव आहे रोहन सिंग बावरा. आता रिकॉर्डमध्ये सध्या याचे नदीमध्ये आला होता आणि यांनी चादर घेण्याचं काही काम केलं. 6 ते 7 दिवस त्या दरम्यान अकोल्यामध्ये 7 तारखेला खदा नदीमध्ये एक सप्तशृंगी ज्वेलर्स म्हणून ज्वेलरी शॉप आहे. तिथे दुपारी 1 वाजता गन पॉईंटवर एक जबरी चोरीची घटना घडली होती. त्याच्यामध्ये एक माणूस येऊन गनची भीती दाखवून जवळपास 70 लाखाचा मुद्देमाल, गोल्ड, सिल्वर, वेगळे वेगळे असे आयटम्स आणि जप्तून तो निघून गेला होता. याच्यामध्ये गुन्ह्याची गंभीरता बघता आम्ही 8 टीम याच्यामध्ये स्थापन केले होते. 6 टीम शहरी DVचे होते, सुदर्शन पाटील SDPO त्यांच्या अध्यक्षतेखाली. 2 टीम आमचे LCBचे होते, PI शंकर शेळकेचे खाली. अवघ्या 3 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे. याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे. आरोपी रोशन सिंग सतनाम सिंग बावरा हे भुसावळचा राहणारा आहे. आरोपीची अटक आमची टीमने केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 580 CCTV कॅमेरास तपासण्यात आले होते. पूर्ण आरोपीचा रूट आम्ही बघितला होता आणि अतिशय प्रोफेशनलरित्याने हे जबरी चोरीची घटना झाली होती. ज्याच्यामध्ये आरोपींनी मास्क घालला होता, पूर्ण बाईकचा नंबर वगैरे नव्हता, पूर्ण हातवातवर क्लोथ्स होते. तर अतिशय चांगलं हे डिटेक्शन आहे आणि 700 किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे. आता आज कोर्टामध्ये हजर करून आरोपीला 6 दिवसची पोलीस कस्टडी कोर्टाने सांगितलेली आहे. 1 दिवस आता प्राथमिक कालच आरोपी अटक झाला आहे. तर आतापर्यंत 25 लाखाचा मुद्देमाल जप्त आहे आणि अजून 6 दिवसमध्ये आमच्या इतर रिकव्हरी याच्यामध्ये शक्य होईल. त्याच्याकडे क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? ह्या गुन्ह्यामध्ये आरोपीचा सध्या ऑन रेकॉर्ड काही क्रिमिनल असा रेकॉर्ड आम्हाला दिसला नाही आहे. परंतु कधी कधी काही गुन्हे रजिस्टर्ड म्हणजे रजिस्ट्रीवर नसतात. तर याच्यामध्ये आम्ही आरोपीच्या अर्जी तपासणी करून बघणार. परंतु आरोपी हे मूल्यतः राहणारा भुसावळचा आहे आणि तिथूनच येऊन खदा नदीमध्ये आला होता. 6-7 दिवस राहिला होता. चादर विक्रीचं काम यांनी केलं होता आणि त्याच दरम्यान रेकी केली होती. कुठे कोणत्या ज्वेलरी शॉपमध्ये सेफ्टीचा अभाव आहे, किमान कुठेही एकटाच माणूस आहे, या हिशोबाने तिथे यांनी जबरी चोरी केली होती.